बातमी नाशिकमधून मनमाड, नांदगाव, चांदवड परिसरामध्ये शांततेमध्ये मतदान सुरू आहे। सुमारे 20%च्या वर आतापर्यंत मतदान झाल्याचं समोर येत आहे। मनमाडमध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलाय। या संदर्भामध्ये मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी देखील माहिती दिली आहे। तर बाजीराव महाजन यांच्याशी बातचीत केली आमचे मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। पाहूया। आपण आता मनमाडच्या बुदरवाडी भागातील मतदान केंद्रावर असून या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर मतदानाला सकाळपासून जेव्हा थंडी होती त्यामुळे नागरिकांची गर्दी कमी होती। मात्र आता थोड्या वेळापूर्वी मतदान केंद्रावर जास्त प्रमाणावर गर्दी बघावयास मिळत आहे आणि मतदान हे शांततेत सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आपल्याशी बोलण्यासाठी मनमाड विभागाचे DSP बाजीराव महाजन साहेब आहे। आपण त्यांच्याकडून जाणून सर काय बंदोबस्त कसा लावला आपण? आज म्हणजे काल रात्रीपासूनच आमचा बंदोबस्त अत्यंत अलर्ट आहे। सकाळी 7 वाजेपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या लाईनी लागलेल्या आहेत। कुठली सिंगल सुद्धा एकही तक्रार नाही का ज्याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार आहे, प्रलोभन आहे किंवा कुठले काही गडबड आहे। आम्ही आमचा अजेंडा क्लिअर ठेवलेला आहे। बंदोबस्तामध्ये अत्यंत ट्रान्सपरन्सी राहील। कॉमन मॅन हा आमच्या कामाचा केंद्रबिंदू राहील। सर्वसामान्य माणसाला कुठल्याही प्रकारची त्रास होणार नाही किंवा अडचण येणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली आहे। थोड्या वेळाने पेट्रोलिंगच्या गाड्या ह्या माहिती घेऊन आमच्या ग्रुपवर माहिती टाकत असतात। त्यामुळे कुठल्या केंद्रावर किंवा कुठं काय गर्दी आहे किंवा किती लोक आहेत किंवा काय चाललं आहे आम्हाला हे लाईव्ह असं कळत असतं। एकंदरीत उत्साहामध्ये मतदान शांततेत मनमाडमध्ये पार पडण्यात येत आहे अशी प्रतिक्रिया DSP बाजीराव महाजन यांनी दिली आहे। जय महाराजसाठी संतोष खताळ, मनमाड।